या जन्मावर. वा 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 प्रशांत, हा अगदी अशांत वाटतोयस. आणि काय रे, मिळाली का शिक्षकाची नोकरी? नाही आजोबा, पण मिळेल. 2-3 शाळांमध्ये जाऊन आलोय, नक्की मिळेल. वा, तुझा हा जिद्दीपणा मला आवडतो. तुझ्या जिद्दीतले काही कण माझ्या मुलाला मिळाले असते ना, तर फार बरं झालं असत. का, तोही बेकारच आहे वाटतं? नाही, त्याच्या बेकारीचं दुःख नाही वाटत. दुःख वाटतं ते त्याच्या निष्क्रियतेचं. तो कुठेच काहीच काम करत नाही, जगतो आपला खुशाल आमच्या घर भाड्यातल्या येणाऱ्या पैशावर. आणि आता आता तर आमची राहायची खोली सुद्धा भाड्याला द्यायचं म्हणतोय. मग आम्ही म्हाताऱ्याने कुठे जायचं? त्या वृद्धाश्रमात? ही पिढी इतकी वाईट निघेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. अरे, माझं लग्न झालं तेव्हा आमच्या घरी 40 लोक होती. माझे वडील, त्यांचे 5 भाऊ, चुलते, मुलं, बायका. तेव्हा नाही म्हटली आम्हाला अडचण, कारण आमची मनं मोठी होती, विशाल होती, जिव्हाळा अगदी तुडुंब भरलेला असायचा सदा कदा. पण आता आता आमची अडचण होते आमच्या सुनबाईला. सारखी म्हणते, का मुद्दा म्हणून खोकता? अरे अरे पण तिला कोण सांगणार की खोकून खोकून आपली साखळी आपल्या मुठीत घ्यायची मला हौस आहे? हौस आहे का? कोण सांगणार तिला? जगता येत नाही आणि आत्महत्येचं धाडस होत नाही, तरी जगायला हवंच ना आजोबा. कशासाठी? हे सगळं पाहण्यासाठी. पाहण्यापुरतं ठीक आहे रे, पण भोगायचं कसं? भोगायचं कसं? बघा, बगीच्यातले दिवेही लागले, निघायला हवं, पण ह्यांच्या काळजातले दिवे कधी लागणार? परमेश्वराच ठाऊक. लागतील आजोबा. म्युन्सिपालिटीच्या दिव्यांच्या वेळा आणि काळजातल्या दिव्यांच्या वेळा वेगवेगळ्या असतात ना. वा, हे बाकी मात्र खरं आहे की तू अगदी छान बोलतोस. मी नाही आजोबा, परिस्थिती बोलते. बघ, पुन्हा एकदा छानच बोललास. येत जा अधून मधून या बगीच्यात, भेटत जा या म्हातारीला. नक्की शिक्षक होशील. शतराव प्रेम